होणार आहे सन्मान, तर नक्कीच आपण पाहतोय. काय नाव लिहिलं समजत नाहीत रे दादा. बघ हे बघ, हे नाव बघ दादा, नाव बघ. थँक्यू डीसी मास्टर. अभिनय ना. दुसरा बॉल देखील जातोय. सेकंड इन रो. पहिल्या बॉल वरती दिला होता इशारा आणि दुसऱ्या बॉल वरती केलाय पूर्ण इशारा. ठोकलाय लागोपाठचा मॅक्सिमम 8 षटकार. लागोपाठचे 2 बॉल आणि 2 मेगा षटकार पाहायला मिळतात. ते गोलंदाज शैलेश यांच्यावरती 2 बॉल मध्ये आपले आक्रमक पवित्र मात्र प्रस्थापित केलाय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण पाहायला मिळतंय. यावेळी खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. मिड विकेटला बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत जर पाहाल का गेला तर आता पहिला बॉल डॉट बॉल येतोय. पहिले 2 बॉलला एवढा लांब लचक षटकार पाहायला मिळाले नैनिश यांच्या बॅट मधून. आज जर पाहायला गेला तर हा फॉर्म नैनिश यांचा आंबोलीवाडी संघासाठी महत्वाचा असणार आहे. यावेळी वा सुंदर बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना शॉट ऑफ द डे आपण पाहतोय. नैनिश यांच्या बॅट मधून डीप कव्हर बॉन्डलाईनच्या बाहेर येतोय हा तिसरा मॅक्सिमम 8 षटकार. या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मिलिंद वांद्रे यांच्या माध्यमातून. आणखी एक मोठा फटका. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल ट्रॅव्हल करतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. तोपर्यंत जर पाहायला गेला तर आता जर पाहायला गेला तर या 5व्या बॉलवरती पहिली सिंगल आपण पाहिली. तोपर्यंत 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम शिवशंभू 11 अंबोलेवाडी या बॉलवरती जर पाहायला गेला तर महेश पवार मोठा फटक्यासाठी जातील की सिंगल डबल घेऊन स्ट्राइक रोटेट करतील. नैनिश स्ट्राइक एंड वरती नाही आहेत. ऑफ स्ट्राइक असणार आहेत. शेवटचा बॉल. महेश मोठा फटका मारायचा होता परंतु शेवटच्या बॉलवरती धाव आली नाही. परिणामी 19 धावा खर्च करत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. जिथं 3 मॅक्सिमम 8 षटकार पाहायला मिळाले ते नैनिशांच्या बॅट मधून आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर 1 सिंगल असे 19 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. 2 षटकांची ही लढत आणि 2 षटकांच्या लढतीमध्ये जर पाहायला गेला तर 19 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहतोय. नंतर जर पाहायला गेला तर शेवटचं षटक येणं देखील बाकी असणार आहे. परंतु नैनिश आज काय कमालीचा खेळ करत असताना आपण पाहतोय. मित्रांनो मेहनतीच्या वाटेवरती काटे खूप असतात परंतु यशाच्या शिखरावरती फुलं देखील उमलतात हे विसरून जमणार नाही. आज संघर्ष आहे. उद्या तुमचं नाव बनेल आणि एक दिवस तुम्ही नक्कीच इतिहास घडवाल आणि हा इतिहास खऱ्या अर्थानं लागोपाठचे 2 टुर्नामेंट जिंकून घडवायचा आहे तो टीम अंबोलेवाडी संघाला. त्याच्या तयारीला मात्र सुरुवात झाली आहे. गतवर्षी चॅम्पियन झाला होता आणि आता हा संघ दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये आपला आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतोय. ठोकलाय षटकार. गोलंदाजांना कमाल करावी लागणार आहे. विकेट घ्यावी लागणार आहे. आणखी एक. आज जर नैनिश याला कमीत कमी 5 षटकांची मॅच पाहायला मिळाली असती ना तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. काल पेन टेनिस क्रिकेटमध्ये एक कारनामा घडला. दादरच्या बादल मात्रेनं 25 बॉल आणि 102 धावांची गिली केली आणि आज मात्र हा सुपरस्टार थांबायचं नाव घेत नाहीये. बॉल आता शोधायला मात्र GPS लावावा लागणार आहे. एवढा लांब लचक मॅक्सिमम षटकार पाहायला मिळाला नैनिशच्या बॅट मधून. किंग ऑफ 6 अंबोलेवाडी संघाचा किंग ऑफ 6
यावेळी स्लोवर वन पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येतोय. दडपण आणि दडपण अनुभवलं जात आहे. मॅसिव्ह हिट मात्र केले जात आहे. शॉट मात्र मॅन्युफॅक्चर केले जातात. रिस्क घेतली जाते कारण त्यांना माहिती आहे ही स्पर्धा महत्वाची आहे. हा सामना महत्वाचा आहे. डू ऑर डाय सामना आहे. त्यासाठी खेळ तसा पाहायला मिळतोय. आणखी एक खोला टाकलेला बॉल. वा काय गोलंदाजी पाहतो युवा गोलंदाज सुजल यांच्या माध्यमातून. परंतु यावेळी जर पाहायला गेला तर पंच कळवतात की हा विकेट आहे. परंतु विकेट मैदानाच्या बाहेर येईल ना. नैनेश अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तोडफोडच करताना आपण नैनेशांना पाहतोय. कारण थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार चौकारांची भाषा त्यांची बॅट बोलताना आपण पाहतोय. आतापर्यंत नैनेश जर बाद होताना दिसतील तोपर्यंत त्यांच्या बॅट मधून मित्रांनो 6 मॅक्सिमम षटकार आलेत. 37 धावांची केली त्यांच्या बॅट मधून पाहतोय. 9 बॉल आणि 37 धावा त्यांच्या बॅट मधून पाहिल्यात. षटकातील शेवटचा 2 बॉल शिल्लक आहेत. 37 धावा त्यांच्या बॅट मधून पाहिला. संघाच्या पाहायला गेला तर 38 धावा. 38 मध्ये 37 नैनेश यांच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. दोन बॉल शिल्लक असताना अविनाश राम वांद्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. क्रिकेट मध्ये जर पाहायला गेला तर भरपूर असं प्रेम वेल क्वालिफाईड हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पेशानं मास्टर ऑफ सायन्स. आणि आज जर पाहायला गेला तर हे आपल्या गावाचे सामने, आपले स्वतःचे सामने आणि आपल्या समाजाचे सामने खेळण्यासाठी हा खेळाडू मित्रांनो वापी गुजरात वरून इथे दाखल झालाय आणि आज आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. आणि अक्षरशः जर पाहायला गेला तर आंबोलीवाडी संघ मजबूत परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. 39 धावा 39 ऑन बोर्ड. सध्याच्या घडीला 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नो बॉल येतोय. अविनाश राम वांद्रे मित्रांनो फक्त आपल्या या सुधागड तालुक्यामध्ये नाही तर गुजरात वापी मध्ये देखील आपला मास्टर क्लास करत असताना आपण पाहतोय. आणि आज वापी गुजरात वरून खेळ करण्यासाठी आपल्या मॅचेस साठी अविनाश वांद्रे आज या आपल्या मॅचेसला हजेरी लावलंय. स्वतः आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहतोय. महेश पवार शॉट एक्झिक्यूट केलाय. बॉल हवेमध्ये हवेशी वार्तालाप करतोय. चूक झाली. झेल सुटलं. स्वप्न तुटलं. असंच चित्र काहीतरी मैदानावरती पाहायला मिळालं. धावसंख्येत 2 बदलाव. तिसरीसाठी निघालेत महेश. चतुर चालाक महेश आहेत. कधी काय करतील सांगू शकत नाही आहे. एका धावेला 2 धावेमध्ये 2 ला 3 मध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहतो. गोलंदाजी करत असताना पण कधी भन्नाट वे, कधी स्लोवर वन, सर्व काही महेश यांच्याकडे आहे. एका 3D प्लेयर म्हणून महेश यांच्याकडे पाहिलं जातं. फिल्डिंग डिपार्टमेंट, बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट या सर्वच गोष्टी महेश पवार यांच्याकडे आहेत. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 43 धावा बनवायच्या. त्या दुसऱ्या सत्रामध्ये टीम म्हसोबा 11 दिघेवाडी या संघाला तरच आपला संघ तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय होताना दिसेल. चला लगेचच आंबोलीवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये जायचा आहे आणि टीम दिघेवाडी आपली सलामीची जोडी देखील पाठवून द्यायची आहे. 4 वाजून जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला तिसरी फेरी तदनंतर सेमीफायनल, फायनल अशा मॅचेस खेळवायच्या आहेत. यासाठी टाइम वाचवणं देखील बंधनकारक असणार आहे. कोणता संघ नशिबाची चिठ्ठी उचलायला जाईल, कोणता संघ ती चिठ्ठी उचलून डायरेक्ट सेमीफायनल साठी, सुपर 4 साठी क्वालिफाय होईल, हे सर्वच काही या क्रिकेटमध्ये पाहणं गरजेचं असणार आहे. कारण स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा सन्मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे आणि सन्मान आहे ही आंबोलीवाडी गावाच्या स्वाभिमानाची. श्री छत्रपती चषक 2026.
सर्वेश आणि स्वप्नील ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. उद्दिष्ट मोठं आहे. बाईक वाला कोण चाललेला आहे? आपला स्टँड पडलेला आहे बघा, युनिकॉर्न. हा, धन्यवाद. नाही, बऱ्याचशा वेळेला असं राहून जातं, आपल्याला लक्ष नसतं आणि आपले स्टँड ओपन राहून जातात. परंतु आता टेक्नॉलॉजी आलेली आहे, वेगवेगळी टेक्नॉलॉजी आपण पाहत असतो आणि या टेक्नॉलॉजीच्या आधारावरती काही गाड्या आता अशा निघाल्यात की जर आपण स्टँड काढला नाही तर आपली गाडीच चालू होणार नाही आहे. टेक्नॉलॉजी आहे, सायन्स आहे. आणि कालच वर्ल्ड सायन्स डे आपण पाहिला, जागतिक विज्ञान दिन काल आपण साजरा केला. कारण आज विज्ञानाची टेक्नॉलॉजी आहे म्हणून आपल्या या स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. विज्ञान कुठे चाललं आहे, परंतु याच विज्ञानाचा वापर करत असताना जर पाहायला गेलात ना तर सध्याच्या घडीला नकारार्थी वापर जास्त करत असताना पाहतोय. मग वेगवेगळे व्हायरसेस बनवले जातात, वेगवेगळे बॉम्ब बनवले जातात आणि मिसाईल देखील आपण पाहतोय. आणि सध्याच्या घडीला चालू असलेले इराण दुबई युद्ध आपण पाहतोय. म्हणजेच विज्ञान लाभ किंवा शाप हे आपण जेव्हा शाळेमध्ये असतो ना तेव्हा आपल्याला निबंध यायचा परीक्षेमध्ये लिहायला, आणि आज खऱ्या अर्थानं ते समजलं की तो निबंध का असायचा. अर्थातच जाऊया मित्रांनो मैदानाकडे, तिथं क्रिकेटचा संग्राम रंगला आहे. दुसरं सत्र आपल्या समोर येताना दिसेल. 43 धावा बनवायच्या आहेत आणि हे धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात सर्वेश आणि स्वप्नील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये टीम मसबाई 11 दिगेवाडी संघाच्या माध्यमातून आत दाखल झालेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅट मधून 9 बॉल खेच करत असतात 30 धावा आल्या. 6 षटकार असा नैनेश पवार. वाह, परफ्यूम डिलिव्हरी. जर लेदर बॉलचा असताना हा बॉल तर खऱ्या अर्थाने लेदर बॉलचा वास हा फलंदाज सर्वेश याच्या नाकामध्ये आला असता. लेदर बॉल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की ही परफ्यूम डिलिव्हरी. झनकरना आपल्या चेहऱ्या समोरून बॉल ट्रॅव्हल केला आणि खऱ्या अर्थानं जी ही विकेट बनवली गेली आहे जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावरती, ही विकेट गोलंदाजांना देखील साथ देताना पाहतोय, ही विकेट फलंदाजांना देखील साथ देताना आपण पाहतोय. क्रीडाप्रेमींसाठी नंदनवन आहे. क्रीडाप्रेमींचं इथं मनोरंजन होतं, तिथं षटकार चौकारांची आतषबाजी होते, तिथं प्रेक्षकांना मात्र आनंदाचा मात्र महापूर येताना आपण पाहतो. परंतु यावेळी फाईन लेग क्षेत्रामध्ये झालेली चूक आपण पाहतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन किल्ला होता, बॅटची टॉपेज लागली होती. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये सहज झेल आला होता. परंतु क्रिकेटच्या या युद्धपथलावरती मैदानावरती कोणता झेल हा सोपा नसतो. जोपर्यंत आपण झेल कंप्लीट करत नाहीये तोपर्यंत झेल तो कठीणच असतो आणि तो झेल अखेर सुटला गेलाय. यावेळी स्लोवर वन पाहायला मिळाला, जास्तीच्या धावा मिळणार नाहीये. मिड विकेट आणि स्क्वेअर मधून बॉल फील्ड केला जाईल आणि फक्त एकच धाव. अशा पद्धतीने जर धावा बनवल्या तर हे 43 धावांचा धाव उद्दिष्टाचा पाठलाग आपण करू शकणार नाहीये. 3 बॉल झालेत, 2च धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्थातच पुढच्या फेरीमध्ये थर्ड राऊंड मध्ये जर पाहायला गेला तर 2 संघ श्री जय शिवराय दिगेवाडी आणि दत्तगुरु क्लब भारजेवाडी हे 2 संघ क्वालिफाय झालेत थर्ड राऊंड साठी. आणि या मॅच मधून विनिंग टीम ही त्यांच्या सोबत येईल. मग तिथं नशिबाचा कौल आजमावला जाईल आणि मग समजून जाईल की सुपर 4 साठी क्वालिफाय कोण होईल आणि त्यापूर्वीची मॅच कोण खेळेल. रिस्क घ्यावी लागेल तर रिस्क फ्री क्रिकेट खेळावं लागणार आहे टीम दिघेवाडी या संघाला. आता जर पाहायला गेला तर अडचणीमध्ये सापडलेला आपण पाहतोय तो टीम पाहायला गेला तर दिघेवाडी संघ. इथून प्रयत्न करावा लागणार आहे. दबाव आहे मित्रांनो, दबाव आहे मैदानावरती, दबाव स्कोरबोर्ड वरती, स्कोरबोर्ड दबाव टाकतोय. परंतु इथून छातीतली धडधड दाखवावी लागेल, मैदानावरती धग लागवावी लागेल. आणि पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर यावेळी चूक नाही आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये घेतलेला हा झेल आणि संपलाय फलंदाजाचा फेल. फलंदाज बॅक टू द डगआउट.
गाणी लावतात. प्रखर ऊन पाहतोय, होलीचा सण येतोय, शिमग्याचा सण येतोय, चांबडी आता चमकणार नाही तर चांबडी आता करपायला लागणार असा ऊन मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला याच्या पुढच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सुमित, दुसरं षटक. नितीन यांच्या हातामध्ये बॉल दिलाय, डाऊन दी बॉल. नितीन एका हातामध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि तिथून जर पाहायला गेलं तर एक धाव. धावसंख्येत एक बदलाव, 3 धावा. आता मात्र जर पाहायला गेला तर आव्हान मात्र कठीण होऊन बसतोय. 40 धावांची गरज उर्वरित 5 बॉल मध्ये. मॅच आता जर पाहायला गेला तर एका बाजूनं आपण पाहतोय टीम आंबोलेवाडी संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. टीम जय शिवराय दिघेवाडी आणि दत्तगुरु क्लब भारजेवाडी कॅप्टन व्यासपीठामध्ये समोर येऊन न थांबायचं आहे. भारजेवाडी आलेला आहे, दिघेवाडी आपण यायचं आहे आणि या मॅच मधील विनिंग टीम यांच्यामध्ये चिठ्ठीचा कार्यक्रम होईल. यावेळी पुन्हा एकदा बॉल जातोय स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराला इथून हार मानून जमणार नाही आहे. प्रयत्न करावे लागेल मित्रांनो, कारण जिंकणं हा फक्त निकाल नसतं तर जिंकणं ही मानसिकता असते. मैदानात खेळायला उतरायच्या अगोदरच मानसिक तयारी आपली असणं गरजेचं असतं. ही मानसिक तयारी दाखवून मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी उतरावं आणि तशा पद्धतीने प्रयत्न करायचं असतं. हे प्रयत्न कुठेतरी जर पाहायला गेला तर दिघेवाडी संघाचे अपुरे पडताना आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये, एक धाव. दोन बॉल शिल्लक आहेत. मॅच आता जर पाहायला गेलं तर औपचारिकता पूर्ण करत असताना टीम दिघेवाडी संघ त्यांना देखील समजलं गेलंय. जसा हा सरसगडचा विशालकाय डोंगर तशाच पद्धतीने आंबोलेवाडी संघानं धावांचा विशालकाय डोंगर आपल्या समोर उभा केला आणि तो डोंगर चढताना मात्र जर पाहायला गेलात ना तर दिघेवाडी संघाची दमछाक होताना आपण पाहतोय. पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला दिघेवाडी संघ आणि अडचणींमधून आता मात्र बाहेर येताना दिसत नाही आहे. पूर्णपणे मजबूत पकड. आंबोलेवाडी संघाच्या सर्व समर्थकांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्याची लहर पाहतोय, कारण आपला संघ आता तिसऱ्या राऊंड साठी क्वालिफाय होताना आपण पाहतोय आणि तिसऱ्या राऊंड साठी क्वालिफाय झालाय. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा नो डाऊट ज्याच्या बॅट मधून 6 षटकार निघाले, एक सिंगल, 37